प्रेज द लॉर्ड. आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जमलेलो आहोत, या सकाळच्या वेळेला ह्या रविवारच्या दिवशी देवाचा पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकाचं सहाय्य करेल. आपण आपले डोळे देवासमोर मस्तक झुकूया, आपले डोळे बंद करूया आणि त्या देवाला आपण गौरव आणि महिमा देणार आहेत. प्रेमळ पित्या, आजच्या सुंदर दिवसाबद्दल म्हणजे आभार मानतो. तू आम्हामध्ये उपस्थित राहून आम्हाला सामर्थ्याने बलवान करतोस. जरी जगामध्ये वादळ, तुफान, कष्ट, समस्या, आजार, पिढा आहेत, तरी तुझे लोक सर्व वादळा तुफानातून त्यांना तू सुरक्षा देणार देव आहेस. आमचे सर्व लोक सुरक्षित राहतील, कोणत्याही भयाने ते भयभीत होणार नाहीत, कारण तुझी शांती तू आम्हाला दिलेली आहे. प्रभू, आमच्या सर्व लोकांच्या सुरक्षेबद्दल आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. आजच्या उपासनेत तुझं सामर्थ्य, तुझी समक्षता, तुझ्या पवित्र सामर्थ्य आमच्या लोकांमध्ये उतरून येऊ दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, तू ऐक आणि मान्य कर. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एक वार या रविवारच्या दिवशी आपण एकत्र येऊन देवाची या ऑनलाईन टेक्नॉलॉजीद्वारे देवाची स्तुती करणार आहोत. खचित देव आमच्या बरोबर आहे. मी जरी तुम्हाला पाहत नसलं तरी तुम्ही मला पाहत आहात आणि देवाचा आत्मा आम्हाला पाहतोय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण आनंद करूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. निश्चित तो परमेश्वर युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला कधी टाकणार नाही, सोडणार नाही. त्याची वचनं देखील घेऊन आम्ही त्याची स्तुती करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत. संपूर्ण हृदयाने आपण त्याची स्तुती करणार आहोत. जसं की स्तोत्रकर्ता म्हणतो 138 मध्ये, मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझी उपकार स्तुती करेन, देवासमोर मी तुझी स्तवने गाईन. प्रेज द लॉर्ड. 7वं वचन म्हणतं, जरी मी संकटामध्ये चाललो तरी तू मला संजीवित करशील. आणि तो देव निश्चित जरी संकटाचे दिवस चालले असले तरी संकटामध्ये आमचा देव आम्हाला संजीवित करतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तो आमच्या बरोबर आहे. स्तोत्रसहित 139 मध्ये देखील तो म्हणतो की तू मला मागून पुढून वेढले आहे आणि तू आपला हात माझ्यावर ठेवला आहे. खचित परमेश्वराने आम्हाला मागून पुढून वेढलेला आहे आणि त्याचा मौल्यवान हात त्याने आमच्यावर ठेवलेला आहे. म्हणून जितक्यावर देवाचा हात आहे ते प्रत्येक जण आम्ही आशीर्वादित आहोत. आणि ज्या ठिकाणी कुठेही आहोत त्या ठिकाणी देवाचा आत्मा बरोबर आहे. तो म्हणतो की आकाशात गेलो तेथे देखील तू आहे, मृत्यूलोकात गेलो तेथे देखील तू आहेस. म्हणून कुठली छाया आमच्यावर काम करू द्या, परंतु परमेश्वराचा आत्मा आमच्या बरोबर आहे. म्हणून आम्ही घाबरणार नाही, तर आम्ही यहोशाफाट राजासारखी देवाची स्तुती करू आणि सर्वदा म्हणू की त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. आपण दुसरा इतिहास आणि 20व्या अध्यायामध्ये यहोशाफाटाविषयी बघतो की यहोशाफाटा राजावर ज्या वेळेला ते मोवाबी आणि अम्मोनी लोक आले, त्यावेळेला त्याने आपलं मन, आपलं चित्त यहोवाला शोधण्यासाठी लावलं. त्याने लोकांना एकत्र केलं आणि त्याच्याबरोबर मसलत केली. आणि देवाचं वचन असं म्हणतं की त्यांनी लोकांची मसलत करून यहोवाला गाणारे नेमून ठेवले, यासाठी की त्यांनी सैन्यापुढे बाहेर जाताना यहोवाला धन्यवाद द्या, कारण त्याची प्रेम द्या सर्व काळ आहे, असे पवित्रतेच्या शोभेने स्तवन करीत म्हणावे. प्रेज द लॉर्ड. मी आज सर्व तुम्हाला देखील म्हणेन की सर्व समय म्हणा की यहोवाची प्रेम द्या सर्व काळ आहे आणि तो आम्हाला कधी टाकणार नाही, तो आम्हाला कधी सोडणार नाही. तो निश्चित देव आमच्या बरोबर आहे. आणि दावीदच्या प्रमाणे 136 मध्ये देखील म्हणतो, 26 वेळा तो वचनामध्ये म्हणतो की त्याची प्रेम दया सर्व काळ आहे, त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुम्ही म्हणा की तिची प्रेम दया सर्व काळ आहे. म्हणून जो देव, जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्याची आपण स्तुती करणार आहोत, त्याला धन्यवाद देणार आहोत, त्याचा महिमा करणार आहोत. आपण गायनातून तिची स्तुती करूया. स्तुती प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारी यीशु की. स्तुति प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारी यीशु की.
स्तुति प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, आओ मिलकर गाए हाले हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, आओ मिलकर गाए हाले हालेलुया। राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभु का प्रभु यीशु प्रभु है। राजाओं का राजा यीशु राजा है, प्रभु का प्रभु यीशु प्रभु है। सारे लोगों से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है। सारे लोगों से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, आओ मिलकर गाए हाले हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारे यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। स्तुति प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, आओ मिलकर गाए हाले हालेलुया। बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है। बादलों पर यीशु आने वाला है, विश्वासियों को ले जाने वाला है। सारे लोगों से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है। सारे लोगों से वो प्यार करता है, अनंत जीवन वो सबको देता है। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, आओ मिलकर गाए हाले हालेलुया। स्तुति प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। स्तुति प्रशंसा हमारी यीशु की, आदर और महिमा हमारे यीशु की। आओ मिलकर गाए हाले हालेलुया, 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 आओ मिलकर गाए हाले हालेलुया। प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. खरोखर प्रभू आम्ही सर्व मिळून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो पित्या. ज्याप्रमाणे यहोशाफाट राजाने त्या लोकांना एकत्र केलं आणि सर्वांनी म्हटलं की यहोवाची प्रेम दया सर्व काळ आहे. खचित त्यांनी तुझ्याकडे प्रार्थना केली प्रभूजी, त्यांनी सर्व उपकार आठवून तुला धन्यवाद दिले की प्रभू, ज्याप्रमाणे तू आमच्या इस्रायल लोकांबरोबर होतास आणि त्यावेळेला मरी संकट कुठलेही क्लेश जरी आले तरी आम्ही या मंदिरात तुझ्याकडे प्रार्थना करू आणि तू आमची प्रार्थना ऐकशील. आणि तो देव आमच्या बरोबर आज आहे आणि खरोखर आम्ही त्याची नित्य स्तुती करू, त्याला धन्यवाद देऊ. जरी सर्व दरवाजे आमच्यासाठी बंद असल्यास
लॉकडाऊन असलं तरी देव आमच्यासाठी मार्ग खोलतो. निश्चित त्यांनी इस्रायल लोकांसाठी तांबडा समुद्र दुभागला. त्या जवळ जेव्हा ते पोहोचले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की आज या ठिकाणी मोठ्या आम्ही संकटात सापडलेलो आहोत. परंतु निश्चित देवाने त्यांच्यासाठी जेव्हा मार्ग उघडला त्यावेळेला त्यांनी देवाची स्तुती केली, त्याला धन्यवाद दिले. तोच परमेश्वर आमच्या बरोबर आहे. निश्चित तो आमचं सहाय्य करेल. म्हणून आपण गाऊया, जब सारे दरवाजे जब तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. हालेलुया. लाल समुंदर सामने तेरे, शत्रु की सेना तुझको घेरे. लाल समुंदर सामने तेरे, शत्रु की सेना तुझको घेरे. घबराना नहीं प्रभु साथ है तेरे, घबराना नहीं प्रभु साथ है तेरे. नहीं रहा नया द्वार सोचा है प्रभु ने, नहीं रहा नया द्वार सोचा है प्रभु ने. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. हालेलुया. आपण सर्व परमेश्वराची स्तुती करूया. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपले दोन हात त्याने टाळ्या वाजून त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करू, त्याला महिमा करू. जरी आपण आपल्या घरी असलो तरी देवाला धन्यवाद देऊया. आंधी तूफान उठाए लहरे, जीवन की नैया लगी डूबने. आंधी तूफान उठाए लहरे, जीवन की नैया लगी डूबने. विश्वास यीशु पर तेरा बढ़ता जाए, विश्वास यीशु पर तेरा बढ़ता जाए. वह साथ तेरे तुझे पार लगाए, वह साथ तेरे तुझे पार लगाए. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. हालेलुया. यूसुफ ने भरोसा रखा, दर्शन की बातें उसने पाई. बुराइयों ने घुटने टेके, भलाइयों ने गढ़ जीते हैं. वो परमेश्वर हमारे साथ है.
रखा भरोसा जब यूसुफ ने, पूरी हुई दर्शन की बातें। रखा भरोसा जब यूसुफ ने, पूरी हुई दर्शन की बातें। बुराइयों ने घुटने टेके, बुराइयों ने घुटने टेके, भलाइयों ने कड़े जीते, भलाइयों ने कड़े जीते। जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने, समझो नया द्वार खोला है प्रभु ने। जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने, समझो नया द्वार खोला है प्रभु ने, समझो नया द्वार खोला है प्रभु ने। सर्वजन समझो नया द्वार खोला है प्रभु ने, समझो नया द्वार खोला है प्रभु ने, समझो द्वार खोला है प्रभु ने। हालेलुया, हालेलुया, थैंक यू जीसस, ग्लोरी, हालेलुया, ओ हालेलुया, थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. प्रभू तू आमच्यासाठी नवीन दार उघडलेला आहेस. खरोखर आम्ही घरी असलो तरी देखील तू आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्यास. तू आमच्या बरोबर आहेस, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रियानो, खरोखर देव आमच्या बरोबर आहे आणि प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आम्ही नेहमी आमच्या प्रार्थनेत म्हणावी असं मी म्हणेन. की प्रभूची प्रार्थना कशी आहे, त्यांनी काय सांगितलं, हे आमच्या आकाशातील बापा, तुझं नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणाला ऋण सोडतो तशीच तू आमची ऋणे आम्हाला सोड. आम्हास परीक्षेत आणू नको, परंतु त्या वाईटापासून तू आम्हाला सोडव, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझंच आहे. प्रियानो, या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. खचित आज लॉकडाऊन जरी असलं तरी प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेवर ध्यान करा, त्याच्यावर मनन करा, त्याचं राज्य हो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून आम्हाला प्रभूकडे ही प्रार्थना नाही करायची की प्रभू काय चाललेलं आहे, परंतु तुझी इच्छा पूर्ण हो असंच आम्हाला म्हणायचं आहे आणि परमेश्वराला धन्यवाद द्यायचे. रोजची भाकर आज आम्हाला दे. अनेक लोकांची भाकरी आज बंद पडलेली आहे, पण देवाची लोकांची भाकरी कधी बंद पडणार नाही असा तुम्ही विश्वास ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा. निश्चित तो देव आमच्या बरोबर आहे. आम्ही या संकटात परीक्षेत पडू नये म्हणून सर्व वाईटापासून सोडवण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. खरोखर ही प्रार्थना किती चांगली आणि उत्तम आहे, तुम्ही आपल्या जीवनामध्ये म्हणा, त्याची आराधना करा. आणि शेवटी तो म्हणतो की राज्य, पराक्रम, सामर्थ्य आणि गौरव आमच्या देवाचंच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण त्या परमेश्वराची स्तुती करू, त्याला धन्यवाद देऊ, त्याचा महिमा करू. हालेलुया, तेरी स्तुती मैं करू. यस, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरे सांसों में तेरा नाम रखे, मेरे सांसों में तेरा नाम रखे. हे प्रभु, तू ही तू,
तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। जहां मेरी ही नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। जहां मेरी नजर जाए, वहां तेरी स्तुति हो। सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू हे प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। खुशी और गम में साथ हो तेरा, आदि और अंत में नाम हो तेरा। खुशी और गम में साथ हो तेरा, आदि और अंत में नाम हो तेरा। मेरे जीवन का रखवाला तुम, मेरे जीवन का सहारा तू हे प्रभु, तू ही तू। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से। तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से, दिल से, दिल से, दिल से, दिल से। हालेलुया हो तेरी स्तुति, तुझे धन्यवाद, तुझे महिमा तेरे हो। प्रभु माझा तारणहार, प्रभु माझा प्रेमळ बाबा। प्रभु माझा तारणहार, प्रभु माझा प्रेमळ बाबा। तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ, व्यर्थ, व्यर्थ आहे। तुझ सोडून जीवन माझे व्यर्थ, व्यर्थ, व्यर्थ आहे। तुझ्या विना मी राहू कसा रे, तुझ्या विना मी राहू कसा रे। माझ्या देवा, माझ्या पित्या, प्रभु माझा तारणहार, प्रभु माझा प्रेमळ बाबा। प्रभु माझा तारणहार, प्रभु माझा प्रेमळ बाबा। तुझी
येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझी येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे, माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा. सर्वजण प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बाबा. प्रभू येशू, तू आमचा तारणार आहेस. आम्ही सर्वजण तुला कबूल करतो की तू आमचा तारणार आहेस. या सर्व महामारीमध्ये, या सर्व लॉकडाऊनमध्ये तू आमचा तारणार आहेस. आम्ही तुला कबूल केलेला आहेस. तुझ्या रक्ताखाली प्रभू येशू आम्ही आलेलो आहोत. तो मला विशेष प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं आहेस. आतापासून आम्ही बाहेर जाऊ, आत येऊ, तुझं रक्त आम्हाला सांभाळेल. सर्व व्हायरसपासून, सर्व वाईटापासून ते आम्हाला राखेल. आम्ही सर्वजण आमचे हात उंचावून तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझी उपकार स्तुती करतो. या आराधनेबद्दल, आजच्या दिवसाबद्दल, या पुढील दिवसाबद्दल, या लॉकडाऊनमधील प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद देतो. तुझं वचन म्हणतं की देवावर प्रीती करणाऱ्यासाठी प्रत्येक गोष्ट मिळून हितकारक आहे, चांगल्यासाठी आहे. ह्यामधून तू उत्तम गोष्टी आमच्या लोकांना पुरवशील. या विश्वासानं मी तुला धन्यवाद देतो. पित्या, आम्ही सर्वजण एकमेकांना आशीर्वाद देतो. प्रत्येक कुटुंबाला आम्ही आशीर्वाद देतो. आमच्या भावंड ज्या ठिकाणी आहेत, तुझ्या आत्म्यानिशी तू त्यांना वेढून धरलेला आहेस. ते सुरक्षित आहेत. त्या विश्वासानं तुला धन्यवाद देतो. प्रभू, पुढील वेळेत तुझे दास वचनातून बोलत असताना उत्तम पवित्र आत्म्याद्वारे तू मार्गदर्शन कर. आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. पिता, तुझं वचन ज्या वेळेला तुझ्या लोकांपर्यंत येईल, होय, तुझ्या लोकांना सामर्थ्य प्राप्त होऊ दे, बल प्राप्त होऊ दे, विश्वास प्राप्त होऊ दे. आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात आम्ही तुझा गौरव करतो. तुझी येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. तुझी येण्याने जीवन माझे पूर्ण 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 आहे. मी अनुभवतो तुझी कृपा रे, मी अनुभवतो तुझी कृपा रे, माझ्या देवा माझ्या पित्या. प्रभू माझा तारणारा, प्रभू माझा प्रेमळ बापा. पवित्र पित्या, पुढील वेळ तू आशीर्वादित कर. ही सारी आराधना तू मान्य केलीस म्हणून तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात तुझ्याकडे प्रार्थना करून मागतो. तू ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज या सकाळच्या वेळेला आपण देवाच्या सानिध्यात जमलेलो असताना
प्रभु की स्तुति हो। आज की सुबह में हम परमेश्वर की उपस्थिति में इकट्ठा हुए हैं। आपण आपली मस्तक देवासमोर झुकूया. हम अपने सिर झुकाएंगे हमारे परमेश्वर के सामने। प्रेमळ पित्या, आमचे लोक ज्या ज्या ठिकाणी जमलेले आहेत, ज्या ज्या घरामध्ये ते आहेत, तुझं अनुग्रह त्यांच्यावर पाठव. ज्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर उतरून येऊ दे. आज सर्व जग बड्या भयातून, कष्टातून, संकटातून जात असताना तुझे लोक मात्र सामर्थ्याने प्रत्येक स्थितीमध्ये उभे राहतील. कारण तू आम्हाला भयाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्या लोकांना बलवान करशील. कारण तुझं वचन सर्व स्थितीमध्ये आम्हाला शक्ती आणि बळ प्रदान करतं. तुझ्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात, आमेन. आमेन। तर प्रियांनो, आज या सकाळच्याला आपण नीतिसूत्र त्याचा 24वा अध्याय त्याच्या 10व्या वचनातून मनन करणार आहेत. तो मेरे प्यारो, आज की सुबह में हम नीति वचन के 24वें अध्याय के 10वें वचन से मनन करेंगे। वचन म्हणतं, संकटाच्या दिवशी तुझं धैर्य खचलं तर तुझी शक्ती थोडीच आहे. यह वचन कहता है कि यदि तू विपत्ति के समय में साहस छोड़ दे तो तेरी शक्ति बहुत कम है। जगावर कष्ट, संकट, वादळ, वारी, तुफान ही येतच असतात. तो इस दुनिया में जो है संकट, हवाएं, तेज हवाएं, तूफान चलती रहेगी, आती रहती है। परंतु ख्रिस्ती लोक हे प्रत्येक स्थितीमध्ये सामर्थ्याने उभे राहणारे लोक असतील. लेकिन मसीही लोग हर संकट में, हर विपत्ति में सामर्थ्य से खड़े रहने वाले लोग होंगे। जर संकटामध्ये आमचं धैर्य आम्ही सोडून देतो तर आमची शक्ती थोडी आहे. यदि विपत्ति के समय में हम अपना साहस छोड़ दे तो हमारी शक्ति बहुत कम है। गेल्या दिवसात आम्ही इफिसियोस पत्र त्याचा 3रा अध्यायाच्या 16व्या वचनापासून पाहिलं होतं पिछले दिनों में हमने इफिसियों के 3 अध्याय के 16वें वचन से देखा था की देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्याच्या परिमाणाप्रमाणे असो कृपेचं दान देवो कि परमेश्वर आपको अपनी सामर्थ की कृपा के द्वारा तुम्हें इस प्रकार का दान दे की त्याच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही अंतर्मच्या मनुष्यात सामर्थ्याने बलवान झालेले देवाला हवे कि आहे. उसके आत्मा के द्वारा हम जो है अंतरी मनुष्य में बलवान होते जाए, ऐसा परमेश्वर चाहता है। स्थिती काही का असे ना प्रियानो, तो मेरे प्यारो, परिस्थिति कोई भी क्यों ना हो, काही किती संकट जगावर येऊ द्यात, कितने भी संकट विपत्तियां इस दुनिया पर क्यों ना पण आए, अशा संकटामुळे, विपत्तीमुळे देवाचे लोक कधी खचून जाणार असणार नाहीत. लेकिन ऐसे संकट या विपत्ति के कारण परमेश्वर के लोग कभी अपना साहस नहीं गवाएंगे। वचन म्हणतं, संकटाच्या दिवशी तुझं धैर्य खचलं तर तुझी शक्ती थोडीच आहे. परमेश्वर का वचन कहता है कि विपत्ति के समय में यदि तू साहस छोड़ दे तो तेरी शक्ति बहुत कम है। देवाच्या लोकांनी सामर्थ्यवान लोक असलं पाहिजे. परमेश्वर के लोगों ने सामर्थ्यवान होना जरूरी है। देवाचे लोक हे बलवान लोक असतील. परमेश्वर के लोग ये बलवान लोग होंगे। प्रियानो, हे जग जे आहे एका खवळल्या महासागरा समान आहे. तो मेरे प्यारो, ये दुनिया जो है एक बौखलाए हुए महासागर के समान है। या महासागरामध्ये वादळ असतं, तुफान असतं, मोठमोठ्या प्रचंड लाटा असतात. इस महासागर में बड़ी बड़ी लहरें उठती है, बड़ा तूफान आता है, हवाएं चलती है। परंतु ख्रिस्त येशू हे असं जहाज आहे की प्रियांनो, हे सर्व वादळ, वारा, तुफान आणि सर्व प्रकारच्या वादळाला चिरून जाऊन ते त्याच्यात असलेल्या प्रवाशांना पहिल तेरला सुखरूपणे घेऊन जाणार जहाज आहे. तो मेरे प्यारो, इस समुद्र में प्रभु यीशु मसीह इस प्रकार का समुद्री जहाज है जहां पर जो प्रवास करने वाले प्रवासी है उस पर वे सुरक्षित रीति से हर आंधी तूफान का सामना करते हुए, हर हवाओं का, हर लहरों का सामना करते हुए किनारे पर ले जाएगा वो हमें। एक जहाज हे खोल समुद्रापेक्षा किनाऱ्याला अधिक सुरक्षित असतं. एक जहाज जो है, समुद्री जहाज किनारे से ज्यादा सुरक्षित होता है। खोल समुद्रामध्ये ते सुरक्षित असतं, त्यापेक्षा ते किनाऱ्याला जास्त सुरक्षित असतं. एक जहाज जो है वो गहरे समंदर से ज्यादा किनारे पर ज्यादा सुरक्षित होता है। परंतु ते किनाऱ्याला राहण्यासाठी बांधलेलं असतं का? लेकिन क्या वो समुद्री जहाज किनारे पर रहने के लिए बनाया गया है? नाही, ते खोल समुद्रामध्ये प्रवाशांना सुखरूपणे घेऊन जाण्यासाठी तयार केलं गेलेलं असतं. नहीं, लेकिन वो समुद्री जहाज इसलिए बनाया गया है कि समुद्र में हर तूफान, आंधी का सामना करते हुए उसमें प्रवास करने वाले हर प्रवासी को वो किनारे तक ले जाए। आज जगावर कोरोना रूपी मोठं तुफान आलेलं आहे. आज इस दुनिया पर कोरोना के रूप में बड़ा तूफान आया हुआ है त्यामुळे सर्व जगाची स्थिती पार पालटून गेली आम्ही और पाहतो. इसीलिए हम देखते हैं सारी दुनिया की स्थिति पलट गई है। हा कोरोना एकटाच आलेला नाहीये, और ये कोरोना जो बीमारी है वो अकेला नहीं आया है। त्याच्याबरोबर त्याने अनेक कष्ट, समस्या आणि यातना लोकांमध्ये घेऊन आलेला आहे. उसके साथ वो अनेक संकट, अनेक विपत्तियां और अनेक दुख कष्ट लोगों के लिए लेकर आया या है। कोरोनामुळे सर्व जग ढळून निघालेलं आहे. और इस कोरोना के कारण सारी दुनिया हिल चुकी है। उद्योगधंदे बंद पडत आहेत, सारे धंधे, काम धंधे, व्यापार जो है वो बंद पड़ रहा है। बेकारी वाढत आहे, बेकारी बढ़ रही है लोक भयामध्ये, यातनेमध्ये, वेदनेमध्ये जात आहेत. और लोग दुख में, भय में और कष्ट में जा रहे हैं। प्रियांनो, या जगातील लोक या वादळ तुफानामुळे अत्यंत भयभीत असतील, कष्टात असतील, दुःखात असतील. तो मेरे प्यारो, दुनिया के लोग इस आंधी से, इस तूफान से बड़े कष्ट में, बड़े भयभीत होकर रहेंगे, जिएंगे। जगांतील लोकांची या वादळा तुफानामुळे फरफट होईल
और इस दुनिया में आने वाले हर आंधी तूफान के कारण लोगों में जो है वो एक डर सा छाएगा दुनिया के लोगों पर। परंतु देवाचे लोक प्रत्येक स्थितीमध्ये अत्यंत सुरक्षिततेमध्ये आणि शांतीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. लेकिन परमेश्वर के लोग हर सुरक्षा हर शांति में हमें दिखाई देंगे। कारण प्रियानो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला ती सुरक्षा प्राप्त होते. और ऐसा क्यों है? क्योंकि प्रभु यीशु मसीह के द्वारा हमें वो सुरक्षा प्राप्त होती है। देवाच्या लोकांना एक सुरक्षेचं स्थान आहे परमेश्वर के लोगों के लिए एक सुरक्षा का स्थान है आणि ते सुरक्षेचं स्थान म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. और वो सुरक्षा का स्थान है वो हमारा प्रभु यीशु ते मसीह। सुरक्षेचं स्थान म्हणजे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. और वो सुरक्षा का स्थान है हमारे प्रभु यीशु मसीह का लहू। त्या सुरक्षेचं स्थान म्हणजे आमच्या देवाची पवित्र वचन. वो सुरक्षा का स्थान है हमारे परमेश्वर के पवित्र वचन। ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अत्यंत प्रीतीचं नातं स्थापन केलं आहे, जिन लोगों ने प्रभु यीशु मसीह के साथ अपना बहुत ही करीबी से प्रभु यीशु मसीह के साथ अपना रिश्ता स्थापित किया है, ते असे वादळा तुफानामध्ये बावचळून जात नाहीत. वे लोग ऐसे आंधी तूफान से डगमगाते नहीं, डरते नहीं। प्रियानो, आम्ही देवाचे लोक आहेत आणि आम्ही सामर्थ्यवान लोक असणार. तो मेरे प्यारो हम परमेश्वर के लोग हैं और सामर्थ्यशाली लोग रहेंगे। कारण प्रियानो, येशूचं रक्त ही आम्हाला ती सुरक्षा प्रदान करते क्योंकि मेरे प्यारो प्रभु यीशु मसीह का लहू हमें ये सुरक्षा प्रदान करती है। आणि ही सुरक्षा सैतान तोडून कधी आमच्या जवळ येऊ शकत नाही. और ये सुरक्षा को तोड़कर उसको लांग कर कभी भी शैतान हमारे करीब नहीं आ सकता। इस्रायली लोक मिस्र देशामध्ये बंधवायत होते. इज़राइल के लोग मिस्र देश में बंधुआई में थे फारो त्यांच्यावर अतिशय अत्याचार करत होता. और फिरौन उन पर बहुत ही बड़ा अत्याचार कर रहा था बहुतायत से। त्यांच्यामध्ये जी बालकं जन्माला आहेत त्याच्यामध्ये जर पुरुष संतान असलं तर तो त्यांना ठार मारून टाकत असे. उनके बीच में पैदा होने वाले बच्चों में यदि कोई नर बालक होगा तो उनको मार डाला जाता। त्यांच्यावर वेठ बिगार लादून त्या लोकांना दाशामध्ये तो डांबून ठेवत असे. अनेक प्रकार से उनको सताव किया जाता, मारा जाता और काम दिया जाता था। इस्रायल लोक फारूच्या दास्यामध्ये असावेत, त्याच्या गुलामीमध्ये असावेत, ही फारूची दुष्ट इच्छा होती. और इज़राइल के लोग फिरौन की गुलामी में हमेशा बने रहे, ये उसकी इच्छा थी। आणि त्या फारूचे अत्याचार इस्रायल लोकांवर इतके वाढले और उस पर उन लोगों पर फिरौन के अत्याचार इतने बढ़ गए की इस्रायल लोक देवाकडे आक्रोश करू लागले. कि इज़राइल के लोगों ने परमेश्वर की ओर आंखें उठाकर वो चिल्लाने लगे, गिड़गिड़ाने लगे। आपल्या बचावासाठी ते देवाकडे आक्रोश करू लागले अपने बचाव के लिए वो परमेश्वर को पुकारने लगे आणि देवाने त्यांचा आक्रोश ऐकला और परमेश्वर ने उनकी बातें सुन ली, उनका बुलाना सुन लिया। आणि त्यांच्या सुटकारासाठी देवाने मोसेला पाठवलेलं और आहे. उनके छुटकारे के लिए परमेश्वर ने मूसा को भेजा। आणि जेव्हा मोसे त्या इस्रायल लोकांकडे आलेला आहे और जब मूसा वो इज़राइल के लोगों के पास आया आणि त्या फारूच्या क्रूर दास्यातून मोसेने त्यांना बाहेर काढलेलं आहे. और फिरौन के गुलामी से वो उस क्रूर गुलामी से जब उनको बाहर निकाला, आणि प्रियानो, केवळ बाहेर काढले इतकंच नव्हे, और केवल बाहर निकाला इतना ही नहीं, पण अत्याचार करणाऱ्या फारोवर देवाने फार मोठ्या पीडा पाठवलेल्या आहेत. लेकिन अत्याचार करने वाले फिरौन पर भी परमेश्वर ने बड़ी पीड़ाएं भेजी। जेव्हा फारोवर आणि त्याच्या मिस्री लोकांवर मोठमोठ्या पीडा आल्या और जब फिरौन पर और उसके देश के लोगों पर बड़ी बड़ी पीड़ाएं आई, तेव्हा इस्रायल लोक देखील त्या मिस्र देशामध्येच होते. तो हम देखते हैं कि इज़राइल के लोग भी उसी मिस्र देश में थे। परंतु इस्रायल लोकांची दुर्दशा झाली आपल्याला पाहायला मिळत नाही. लेकिन इज़राइलियों पर वो कोई पीड़ा आई ऐसा हमें नहीं दिखाई ज्या देता। पीडा फारोच्या लोकांवर आल्या, मिस्री लोकांवर आल्या, त्यामुळे त्या लोकांची फार वाताहत झाली. जो पीड़ाएं फिरौन पर आई, फिर ये उनके लोगों पर आई, वो जिसके कारण उनके बीच में बड़े संकट बड़े कष्ट आए। परंतु इस्रायल लोकांवर कुत्र देखील भुंकलं नाही असं वचनामध्ये म्हटलेलं आहे. लेकिन पवित्र शास्त्र में लिखा है कि इज़राइली लोगों पर तो कुत्ते भी नहीं भौंके। कशा प्रकारे देवाने इस्रायल लोकांना सोडवलेलं आहे? तो किस प्रकार से परमेश्वर ने इज़राइल के लोगों को छुड़ाया? देवाने आपल्या लोकांना एक सुरक्षा प्रदान केली होती. तो परमेश्वर ने अपने लोगों को एक सुरक्षा प्रदान की थी। निर्गमाचं पुस्तक त्याचा 12व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहेत. निर्गम के पुस्तक में 12वें अध्याय में हम देखते हैं, त्या ठिकाणी देवाने मोसेला काही इशारे दिलेले आहेत यहाँ पर परमेश्वर ने मूसा को कुछ इशारे देकर कुछ बातें बताई। आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर 3ऱ्या वचनापासून पाहायला मिळतं. और यहाँ पर यदि देखें कि निर्गमन का 12वां अध्याय उसके 3रे वचन से देव त्या ठिकाणी इस्रायल लोकांना म्हणाला, परमेश्वर यहाँ पे इज़राइली लोगों से कहता है, तुम्ही इस्रायलच्या सर्व मंडळीला सांगा की इज़राइल की सारी मंडली से इस प्रकार कहो, या महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे किसी के इसी महीने के 10वें दिन को तुम अपने अपने पितरों के घरानों के अनुसार आपणासाठी कोकरू घ्यावे.
घराने पीछे एक एक मेमना ले रखो, प्रत्येक घरासाठी एक कोकरू घ्यावे हर एक घराने के पीछे एक एक मेमना लो। आणि जो कोकरू खाण्याला घरातील माणसे थोडी असली और यदि किसी के घराने में मेमने को खाने के लिए मनुष्य कम हो, तर त्याने आणि त्याच्या घराजवळच्या शेजाराने मिळून आपापल्या घरातल्या जीवांच्या संख्येच्या प्रमाणाने ते घ्यावे. तो वो अपने सबसे निकट रहने वाले पड़ोसी के साथ प्राणियों की गिनती के अनुसार एक मेमना ले रखे। प्रत्येकाच्या खाण्याच्या प्रमाणावरून तुम्ही कोकरासाठी माणसे मोजा. और तुम हरे के खाने के अनुसार मेमने का हिसाब रखना। तुमचे कोकरू 1 वर्षाचा नर असून तुम्हारा मेमना निर्दोष और पहले 1 वर्ष का नर हो, तो तर तुम्ही मेंढरांतला किंवा शेळ्यांतला घ्यावा और इसे चाहे भेड़ों में से लेना या चाहे बकरियों में से, आणि तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. और इस महीने के 14वें दिन तक उसे रख छोड़ना। मग इस्रायलाच्या मंडळीच्या साऱ्या जमावाने और उस दिन गोधूली के समय इज़राइल के सारी मंडली के लोगों में से बलि करे, संध्याकाळच्या वेळी ते कापावे गोधूली के समय उसे बलि करे। आणि त्यांनी त्याची काही रक्त घ्यावे तब वे उसके लहू में से कुछ लेकर आणि ते ज्या घरामध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबायावर व कपापट्टीवर ते लावावे. जिन घरों में मेमने को खाया जाएगा उनके द्वार पर दोनों अलगों और चौखट के सिरों पर लगाए। त्यांनी त्याच रात्री त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवले खाऊ नये. और वे उसके मांस के उसी रात आग में भूनकर अखमीरी रोटी और कड़वे सागपात के साथ खाए। तर ते विस्तवात भाजलेले व बेखमरी भाकरी बरोबर त्यांनी ते खावे. तो वो अखमीरी रोटी के साथ खाए और उसको भूज कर खाए, कडवट भाजी बरोबर ते खावे. और कड़वे सागपात के साथ खाए। त्यातले काही कच्चे किंवा पाण्यात शिजवलेले खाऊ नये. उसको उसको उसमें से कुछ कच्चा या भूज कर न खाए। तर विस्तवाने भाजलेले असे ते खा. उसको सिर पैर और अतड़ियों समेत आग में भूजकर खाना, कच्चा व जल में कुछ भी पकाकर न खाना। आणि त्यातले तुम्ही काही सकाळपर्यंत राहू देऊ नका. और उसमें से कुछ बिहान तक न रहने देना। सकाळपर्यंत त्यातले काही राहिल्यास तुम्ही ते विस्तवाने जाळून टाका. और यदि कुछ बिहान तक रह भी जाए तो उसे आग में जला देना। आणि ते कशा प्रकारे खावे त्याची रीत त्यानं समजावून दिलेली. और उसको किस प्रकार खाना है उसकी विधि उनको बताई गई तुम्ही ते असे खा कि तुम उसे इस प्रकार खाना तुमच्या कमरा बांधलेल्या असाव्या, कि कमर बांधे, तुमच्या पायात तुमची पायताने पाँव में जूते पहने, आणि तुमच्या हातात तुमची काठी असता. और हाथ में लाठी लिए हुए, तुम्ही ते घाईघाईने खा. और फुर्ती से खाओ। ते यहोवाचे वलांडण आहे. वह तो यहोवा का पर्व होगा, कारण त्याच रात्री मी मिस्र देशात येथून तेथून फिरेन क्योंकि उस रात को मैं मिस्र देश के बीच में होकर जाऊंगा, आणि मिस्र देशातील मनुष्यांचे व पशूंचे सर्व प्रथम जन्मलेले मारीन. और मिस्र देश के क्या मनुष्य क्या पशु सबके पहलोटे को मारूंगा, आणि मी मिस्राच्या सर्व देवावर न्यायदंड आणीन. और मिस्र के सारे देवताओं को भी मैं दंड दूंगा। आणि पुढे परमेश्वर म्हणतो और फिर आगे परमेश्वर आणि कहता है, तुम्ही आहात त्या घरावरील रक्त और जिन घरों में तुम रहोगे उन पर वह लोहू तुम्हारे निमित्त चिन्ह ठहरेगा। आणि जेव्हा मी रक्त पाहीन और जब मैं वो लोहू देखूंगा तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. तब मैं तुमको छोड़ जाऊंगा, आणि मी मिस्र देशाला मारीन और जब मैं मिस्र देश के लोगों को मारूंगा तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हाला पिडायणार नाही. तब वो विपत्ति तुम पर न पड़ेगी और न तुम्हारा नाश होगा। येशूचं रक्त इस्रायल लोकांना मोठी सुरक्षा प्रदान करत होती. तो मेरे प्यारो हम देखते हैं कि यीशु मसीह का लहू इज़राइल के लोगों को बड़ी सुरक्षा प्रदान करने वाला था। मिस्रांतील लोक मारले जाणार होते. मिस्र में से लोग मारने जाने वाले थे। फारोच्या प्रथम जन्मलेल्या पासून तर त्यांच्या गुराढोरांतील प्रथम वर्षापर्यंत ते मारले जाणार होते. फिरौन के वहां पे पहलोटे जन्मे से सारे मनुष्य में बीच के जानवरों के बीच में से पहलोटे जो मारे जाने वाले थे। एक भयानक मरी त्यांच्यावर उतरून येणार होती. एक भयानक पीड़ा उन पर उतरने आने वाली थी। परंतु इस्रायल लोकांना त्यांच्यावर कुत्र देखील फुंकणार नव्हतं. लेकिन हम देखते हैं कि इजरायली लोगों पर कुत्ता भी भौंकने वाला नहीं था। जे देवाने इस्रायल लोकांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. तो जो बातें इजरायली लोगों को परमेश्वर ने कहा था उनके अनुसार उन्होंने किया। त्या जी जी रीत देवाने त्यांना सांगितली होती त्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. जो रीत जो विधि उनको दी गई थी उनके अनुसार उन्होंने किया। त्याच्या 12व्या निर्गम त्याच्या 12व्या अध्यायाच्या 8 ते 11 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. निर्गम के 12वें अध्याय के 8वें वचन में हमें दिखाई देता है ते विस्तवानं भाजलं त्यांनी खाल्लं. कि चूल्हे पर भूजकर जो है उन्होंने खाया, बेखमरी भाकरी बरोबर त्यांनी खाल्लं. बेखमीरी रोटी के साथ उन्होंने खाया, कडवट भाजी बरोबर त्यांनी ते खाल्लं. कड़वे सागपात के साथ उन्होंने खाया। त्यांनी काही कच्चं किंवा पाण्यात शिजवलं त्यांनी खाल्लं नाही. उन्होंने कोई कुछ कच्चा या पानी में पकाया हुआ नहीं खाया। सर्व विधी जे मोशेने त्यांना सांगितले होते त्या प्रकार करण्यास त्यांनी सावधगिरी पाळली आहे. तो जिस प्रकार मूसा ने उनको बताया था उस प्रकार सभी कुछ करने के लिए मूसा ने उनको जिस प्रकार चलाया था उन्होंने वो किया। आणि तसं करण्याच्या द्वारे मिस्रांतील भयानक पिढेपासून आणि फारोच्या दास्यातून ते बाहेर पडलेलं आपल्याला और पाहायला वो मिळतं. करने के द्वारा ही वे लोग मिस्र देश में फिरौन की गुलामी से वो बाहर निकल
निकल गए, छुट गए। परंतु त्यानंतर इस्रायल लोकांच्या उर्वरित आयुष्यात जर पाहिलं, लेकिन उसके बाद अगर इजरायली लोगों का जो आगे का जीवन अगर हम देखते हैं, देवाने जी महान सुरक्षा त्यांना प्रदान केलेली, परमेश्वर ने जो महान सुरक्षा उनको दी थी, ती सुरक्षेचं महत्व ते समजले नाहीत वो सुरक्षा का महत्व वो समझ नहीं पाए आणि ती सुरक्षा जतन करण्याविषयी ते लापरवाह झाले और उस सुरक्षा को जतन करने में, पकड़े रहने में वो लापरवाह हो गए। आणि त्यामुळे अरण्याच्या मार्गावर त्यांचा मोठा नाश झाला आम्हाला पाहायला और मिळतो. इसलिए हम देखते हैं कि मिस्र देश से निकलने के बाद वीरान जगह पर जब वो पहुंचे, वहां पर उनका नाश होता हुआ हमें दिखाई पड़ता है। देवाने इस्रायल लोकांना फारूच्या दास्यांतून तो सोडवलं होतं. परमेश्वर ने इजराइल के लोगों को फिरौन की गुलामी से तो बाहर निकाला, फारूच्या कष्टातून आणि बंधनातून त्यांना बाहेर काढलं होतं. फिरौन के कष्टों से, उसकी विपत्ति और बंधनों से बाहर निकाला था, त्यांना एक सुंदर देश देण्यासाठी बाहेर काढलं होतं. उनको एक सुंदर देश देने के लिए उनको बाहर निकाला था त्यासाठी त्यांना एक महान सुरक्षा प्रदान केली होती. और उनके लिए एक महान सुरक्षा भी दी थी। पण त्या सुरक्षेविषयी ते लोक सावधान राहिले नाहीत लेकिन उस सुरक्षा के विषय वो सावधान न रहे आणि त्यामुळे प्रियानो ह्या लोकांचा मोठा नाश झालेला पाहायला मिळतो. और इसीलिए हम देखते हैं उन लोगों का बड़ा नाश हो गया। देवाने त्यांचा नाश करण्यासाठी त्यांना बाहेर काढलं नव्हतं. परमेश्वर ने उनको उनका नाश करने के लिए बाहर नहीं बुलाया एक था। सुंदर देश देण्यासाठी देवाने त्यांना बाहेर काढलं एक होतं. सुंदर देश उनको देने के लिए परमेश्वर ने उन्हें बाहर बुलाया था, परंतु देवाची सुरक्षा त्यांनी समजून घेतली नाही. लेकिन परमेश्वर की सुरक्षा उन्होंने समझ नहीं ली प्रियांनो त्यामुळे त्या लोकांचा मोठा विध्वंस झालेला पाहायला और मिळतो. इसीलिए हम देखते हैं उन लोगों का बड़ा नाश हो गया। आज अनेक ख्रिस्ती लोक देवाच्या मंडळीत येतात आज कई सारे मसीह लोग परमेश्वर के मंडली में आते हैं आणि देवाच्या वचनाकडे ते दुर्लक्ष करतात. देवाच्या वचनाविषयी ते गांभीर्य पाळत नाहीत और परमेश्वर के वचन पर वो ध्यान नहीं देते, उसे गंभीरता से नहीं लेते आणि त्यामुळे देवाच्या महान सुरक्षेपासून ते देखील वंचित राहतात. और इसीलिए हम देखते हैं कि परमेश्वर की महान सुरक्षा से वो भी वंचित रह जाते हैं। आणि त्यामुळे देवाला न ओळखणाऱ्या जगांतील लोकांची जशी फरफट होते, और इसीलिए हम देखते हैं कि परमेश्वर के को न जानने वाले लोगों की भी जैसी दशा होती है, तसे देवाचे लोक त्यांची देखील फरफट होताना आपण पाहतो. बिल्कुल उसी प्रकार परमेश्वर के लोगों की भी दशा होती है। प्रियांनो जगांतील लोकांप्रमाणे तुमची आणि आमची त्रेधाट तिरफीट बुडावी ह्यासाठी देवाने मला बोलावलं नाहीये. मेरे प्यारो, दुनिया के लोगों के समान आपकी और मेरी भी दशा हो जाए, आपका भी मेरा नाश हो, इसलिए हमें परमेश्वर ने नहीं बुलाया है। आम्ही देवाचे लोक आहेत हम परमेश्वर के लोग हैं आणि देवाची शांती आमच्या हृदयामध्ये वास करील. और परमेश्वर की शांति हमारे अंदर निवास करेगी। आम्ही देवाचे लोक आहेत हम परमेश्वर के लोग हैं आणि वादळ तुफानामध्ये देखील आम्ही पूर्णपणे सुरक्षित राहू. और आंधी तूफानों में भी हम सुरक्षित रहेंगे। हे देवाचं आम्हासाठी अभिवचन और आहे. ये परमेश्वर ने दिया हुआ हमारे लिए वचन है। येशू म्हणाला जग देते तसे मी तुम्हाला देत नाही, यीशु मसीह ने कहा जिस प्रकार दुनिया देती वैसे मैं तुम्हें नहीं देता, मी माझी शांती तुम्हाला देतो. मैं मेरी शांति तुम्हें देता हूँ। प्रियाने येशूने त्याची शांती तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तो मेरे प्यारो, प्रभु यीशु मसीह ने अपनी शांति हमें दी है। आपल्याला माहित आहे की येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये पायामध्ये खिळे ठोकलेले होते. हम देखते हैं कि यीशु मसीह के हाथों में और पैरों में खीले ठोके गए येशू थे। ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकावलं गेलं होतं. यीशु मसीह को सूली पर चढ़ाया गया था, वहां पे लटकाया गया था, त्याच्यावर अत्यंत अत्याचार केले गेले होते. उस पर बड़े अत्याचार किए गए थे, त्याची पाठ आसवडाने फोडून काढलेली होती. उसके पीठ पर जो है कोड़े लगाए गए थे। त्याची पाठ जणू काही नांगरली गेली होती. इस प्रकार के उसके पीठ पर कोई चमड़ी ना बाकी थी, सभी जगह से लहू बह रहा था। त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट ठोकलेला होता. उसके सर पर कांटों का मुकुट पहनाया गया था, त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. उसके शरीर से लहू बह रहा था। आणि तरी देखील प्रियांनो येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर पूर्णपणे शांतीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. और फिर भी यीशु मसीह उस सूली पर बड़ी शांति में था, हमें दिखाई देता है। तो त्याच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी प्रार्थना करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. और वहां पर सूली पर अपने लोगों के लिए वो प्रार्थना करता हुआ हमें दिखाई देता है। जे त्याच्यावर अत्याचार करतो त्यांच्यासाठी तो प्रार्थना करतो. पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. जो लोग उस पर अत्याचार कर रहे थे उनके लिए वो प्रार्थना करता हुआ हमें दिखाई देता है। वो कहता है कि पिता, ये लोग जो कर रहे हैं इनको पता नहीं, इसीलिए इन्हें क्षमा कर। येशू पूर्णपणे शांतीत त्या ठिकाणी होतं. और यीशु मसीह पूरी तरह से शांति में थे, कारण प्रियानो आदल्या दिवशी त्याने प्रार्थना केली होती क्योंकि पहले दिन उन्होंने प्रार्थना की थी आणि सामर्थ्य त्याला प्राप्त झालं होतं. और यीशु मसीह को सामर्थ्य प्राप्त हुआ था। आणि प्रियानो त्या सामर्थ्यामध्ये देवाच्या सामर्थ्याने तो प्रत्येक संकटाला तोंड देत होता. और परमेश्वर के ही सामर्थ्य से वो आने वाले हर संकट का वो सामना कर रहा था। आणि ते सामर्थ्य देव तुम्हाला आणि आम्हाला प्रदान करतो. और वही सामर्थ्य परमेश्वर आपको और मुझे देते हैं। प्रियानो तुम्ही आणि आम्ही सामर्थ्यवान लोक असावेत. तो मेरे प्यारो, आप और मैं सामर्थ्यशाली लोग बने रहे। इस्रायल लोकांना देवाने एक महान सुरक्षा प्रदान केलेली, इस्राएल के लोगों को परमेश्वर ने एक महान सुरक्षा दी थी, पण ते त्या सुरक्षेचं त्यांनी रहस्य समजून घेतलं नाही. लेकिन उस सुरक्षा का रहस्य जो है उन्होंने नहीं जाना। त्यांना बेखमरी भाकरी खाण्यासाठी सांगितलं होतं उनको अखमीरी रोटी खाने के लिए उनको कहा गया था आणि कोकरा त्यांच्यासाठी कापला जाण्याची गरज होती. और उनके लिए वो
मेमने का काटा जाना जरूरी था। त्याने कोकरा कापला, बेखमीर भाकर देखील खाली. उन्होंने अखमीरी रोटी खाई, वो मेमने को भी खाया। त्या कोकऱ्याचं रक्त त्याने आपल्या घराच्या दाराबाहेर लावलं. उस मेमने का लहू उन्होंने अपने घर पर, घर के दरवाजे के सिरों पर और चौखट पर लगाया। पण त्या संकटातून ते बाहेर पडल्यानंतर ते सर्व काही विसरून गेले. लेकिन उस संकट से, उस विपत्ति से बाहर आने के बाद वे सब कुछ भूल गए। प्रियांनो, त्याचं ते खोलात जाऊन ते काय रहस्य आहे त्याचं समजून त्यांनी घेतलं नाही. मेरे पैरों, इन सारी बातों का क्या गहराई से उसका क्या मतलब है, ये बातें उन्होंने समझ नहीं ली। देवाने का तो कोकरं कापण्यासाठी सांगितलं होतं? परमेश्वर ने क्यों वो मेमना वहां पर काटने को कहा? का त्याचं रक्त आपल्या घराच्या दारबाहेर लावण्यासाठी सांगितलं होतं? परमेश्वर ने क्यों उनको कहा कि उस मेमने का लहू दरवाजे की चौखट पर और सभी जगह दरवाजे पे सिरे पर लगाओ? का देवाने त्यांना खमीर काढून टाकून बेखमीर भाकरी खायला सांगितले होते? क्यों परमेश्वर ने उनको खमीर निकालकर अखमीरी रोटी खाने को कहा? प्रियांनो, या सर्व गोष्टीच्या ते खोलामध्ये गेले नाहीत. मेरे प्यारों, इन सारी बातों का मतलब जानने के लिए वो गहराई से उन्होंने उसका मनन नहीं किया। देवाच्या मंडळीत येणारे अनेक लोक अशाच प्रकारे ते जीवन जगतात. और परमेश्वर की मंडली में आने वाले कई सारे लोग भी इसी प्रकार का जीवन जीते हैं। त्यांना फक्त संकटातून सुटकारा हवा असतो. उनको केवल संकटों में से छुटकारा चाहिए। त्यांची देवाकडे अशाच प्रकारे प्रार्थना असते की परमेश्वर आमच्यावर काही संकट येऊ नये. उनकी केवल ये प्रार्थना होती है कि परमेश्वर हम पर कोई विपत्ति ना आए। प्रियांनो, या जगातून आम्ही जात आहोत तर आम्हाला वादळातून, तुफानातून, संकटातून, कष्टातून जावंच लागेल. मेरे प्यारों, इस दुनिया में जीते समय हमें आंधी तूफान का सामना, संकटों का, कष्टों का सामना करना ही पड़ेगा। जगातील लोकांवर जर कष्ट, समस्या, वादळ, तुफान येतं तर ते तुमच्यावर आणि आमच्यावर देखील येणारच. दुनिया के लोगों पर यदि आंधी तूफान आती है तो आप पे और मेरे पर भी ये आएगा। पण जगातील लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये हा फरक असेल लेकिन दुनिया के लोगों में और आपके और मेरे भी हमें ये फर्क होगा की देवाची शांती तुमच्या माझ्या हृदयात असेल. कि परमेश्वर की शांति हमारे हृदय में जर रहेगी। ती सुरक्षा आम्ही प्रदान केलेली आहे और यदि वो सुरक्षा हमें दी गई है तर खात्रीपूर्वक आम्ही शांतीमध्ये राहणार तो आहोत. सचमुच हम शांति में ही रहेंगे। पण त्या सुरक्षेविषयी आम्ही जर लापरवाह आहोत लेकिन उस सुरक्षा के विषय में यदि हम लापरवाही बरतेंगे तर आमची शांती निघून जाईल. तो हमारी शांति निकल आम्ही जाएगी। भयभीत हो प्रियानो. हम भयभीत हो जाएंगे आम्ही मेरे इथे तिथं प्यारों। पाहू लागू. हम यहाँ वहाँ देखेंगे आम्हाला आमच्याविषयी देवाला काही संतोष होणार और नाही. हमारे विषय में परमेश्वर को कोई भी संतोष नहीं होगा। प्रियानो, ती सुरक्षा काय होती प्रियानो? तो मेरे प्यारों, ये सुरक्षा क्या थी? तो कोकरा कोण होता? ये मेमना कौन था? आपल्याला माहित आहे की प्रियानो, तो कोकरा दुसरा कोणी नसून तो देवाचा पुत्र होता. हम सब जानते हैं कि ये मेमना कोई और नहीं लेकिन खुद परमेश्वर का पुत्र प्रभु यीशु मसीह था। एक निर्दोष कोकरा त्यांना घेऊन तो कापायचा होता एक निर्दोष बलि लेकर उनको वो काटना था आणि त्याचं रक्त त्यांनी आपल्या घराच्या दारबाहेवर आणि कपापट्टीवर लावायचं और होतं. उसका लहू लेकर उनको अपने दरवाजे के सिरों पर और अपनी चौखट पर लगाना था। आणि ते रक्त पाहून देव त्यांना ओलांडून जाणार होता. और वो लहू देखकर परमेश्वर उनको छोड़कर आगे चलने वाला था। प्रियानो, हे रक्त खोकऱ्याचं रक्त आहे. तो मेरे प्यारो, ये लहू उस मेमने का लहू है। परंतु ते रक्त का त्यांनी लावायचं ते इस्रायल लोकांनी त्याचा विचार केला नाही. लेकिन ये लहू उनको क्यों लगाना है, उसका वो बात उन्होंने नहीं सोची। आज तुम्ही आणि आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपको और हमें ये बात याद रखनी की है, ध्यान काळाची देना है। पूर्णता झाली तेव्हा येशू ख्रिस्त देवाचा कोकरा या जगामध्ये प्रगट झाला. इस समय के पूर्ण होने पर जो है प्रभु यीशु मसीह परमेश्वर का पुत्र इस दुनिया में प्रकट हुआ आणि त्याने आपलं पवित्र रक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी सांडलेलं आहे. और उसने अपना पवित्र लहू आपके लिए और मेरे लिए दे दिया। आणि ते रक्त प्रियानो आम्ही विश्वासाने रोज आणि रोज आपल्या कपापट्टीवर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकराबावर आपण शिंपडायचं आहे. और ये लहू हमेशा रोज जो है अपने बच्चों पर, अब हम अपने आप पर, अपने घर पर जो है हमें उसे लगाना है। प्रियानो, ते देवाचं वचन आम्ही जसं अग्नीमध्ये फासलेलं असतं त्या प्रकारे खायचं आहे प्रियानो. और ये परमेश्वर का वचन मानो जैसे आग में भूनकर खाया जाए उसी प्रकार हमें उसे खाना है। पवित्र आत्म्याची आग, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्यामध्ये असण्याची गरज आहे. पवित्र आत्मा की आग, पवित्र आत्मा का सामर्थ्य आप में और मुझ में होना जरूरी है। तो देवाचा शब्द आहे आणि देवाचा शब्द त्या प्रकारचा आम्ही ग्रहण करण्याची गरज वो आहे. परमेश्वर का वचन है और परमेश्वर का ये वचन उसी सामर्थ्य के साथ हमें ग्रहण करना है। आमच्या जीवनामध्ये खमीर असता कामा नये. और हमारे शरीर में, हमारे जीवन में खमीर ना होने पाए। प्रियानो, आम्ही सर्व प्रकारची दुष्टाई, पाप, स्वैराचाराचा धिक्कार केला पाहिजे. हमें सभी प्रकार का पाप, सभी प्रकार की बुराई जो है उसको छोड़ना है। जर आम्ही दुष्टाई करू, सर्व प्रकारचं पाप करू यदि बुराई, दुष्टाई करते हुए, पाप करते रहेंगे आणि खमीर असताना आम्ही जर देवाचं वचन वाचणार आहेत और खमीर रखते हुए हम परमेश्वर का वचन यदि पढ़ेंगे आणि आम्ही म्हणून येशूचं रक्त आम्हाला पापापासून सोडविल, और हम कहेंगे कि यीशु मसीह का लहू हमें सारे पापों से छुड़ाता है, आम्ही त्या सुरक्षेपासून वंचित राहू प्रियानो. हम उस सुरक्षा से वंचित रहेंगे मेरे आम्हाला, प्यारो। तुम्हाला आणि मला पवित्रतेमध्ये राहण्याची गरज आहे. आपको और मुझे पवित्रता में रहने की जरूरत है। तुमच्या माझ्या जीवनामध्ये खमीर असता कामा नये. आप में और मेरे बीच में खमीर ना रहे। कोणत्याही प्रकारची दुष्टाई तुमच्या माझ्यामध्ये असता कामा आप में नये. और मेरे बीच में कोई भी
किसी प्रकार की दुष्टाई ना हो, कोणत्याही प्रकारचं पाप तुमच्या माझ्यामध्ये असता कामा नये. हमारे अंदर कोई पाप ना हो. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, यूहन्ना के पहले पत्र के पहले अध्याय में लिखा त्याच्या है, 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, उसके 7वें वचन में लिखा है, जसा तो प्रकाशात आहे तसेच जर तुम्ही आम्ही प्रकाशात असलो जिस प्रकार वो प्रकाश में है उसी प्रकार आप और मैं यदि प्रकाश में चले तर तुमची आमची एकमेकाशी सहभागिता आहे. तो आपकी और हमारी एक दूसरे के साथ सहभागिता आणि है. त्या कोकऱ्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून सोडवते. और वो मेमने का लहू हमारे सारे पापों से हमें छुड़ाता है. जसा आमचा देव प्रकाशात आहे जिस प्रकार परमेश्वर प्रकाश में है, तसं तुम्ही आणि मी प्रकाशात असण्याची गरज आहे. उसी प्रकार आपको और मुझे भी प्रकाश में होना जरूरी है. तर त्या परमेश्वराची आमची सहभागिता आहे. तब उस परमेश्वर के साथ हमारी सहभागिता आणि है. तरच त्या कोकऱ्याचं रक्त तुम्हाला आम्हाला सर्व पापापासून मुक्त करील. और तो ही उस मेमने का लहू आपको और मुझे सारे पापों से मुक्त करेगा. जेव्हा मी पापापासून सुरक्षित राहतो जब हम पाप से सुरक्षित रहते हैं, त्या सैतानाची शक्ती तुमच्या माझ्यावर चालू शकत उस नाही. शैतान की शक्ति आप और मुझ पर नहीं चल सकती. जर आम्ही पापामध्ये आहोत यदि हम पाप में हैं, ते सैतान प्रियानो सैतान हत्यार आमच्यावर चालू शकेल वो शैतान का हथियार हम पर चल पाएगा. आणि देवाची सुरक्षा आम्हाला सुरक्षा देऊ शकणार और नाही. परमेश्वर की सुरक्षा हमें सुरक्षा नहीं दे पाएगी. देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला सुरक्षा दिलेली आहे. परमेश्वर ने उसके पुत्र के लहू के द्वारा वो सुरक्षा हमें दी है. म्हणजे त्या सुरक्षेसाठी तुम्हाला आम्हाला देखील काही अटी पाळण्याची गरज आहे. लेकिन वो सुरक्षा के लिए आपको और मुझे भी कुछ शर्तों का पालन करना जरूरी है. आमचं जीवन बेखिमर असण्याची गरज आहे. ये जरूरी है कि हमारा जीवन अखमीरी हो. पुढे आणखी काही रीत सांगितलेली आहे. और फिर आगे कुछ विधियों को बताया गया त्यांनी है. आपल्या पायामध्ये वाहन घालायचे आहेत. उन्होंने अपने पैरों में जूते डालने हैं. त्यांनी आपली कंबर बांधायची आहे. उन्होंने अपने कमर बांध लेने हैं. आणि प्रियांनो जसं प्रवासाला निघतात तसं तयारीने त्यांनी तयार राहायचं और आहे. जिस प्रकार किसी सफर पे चलते हैं, उसी प्रकार उन्हें तैयार रहना है. ख्रिस्ती मनुष्य या जगामध्ये एका प्रवाशा समान आहे. मेरे प्यारो, मसीह व्यक्ति जो है वो इस दुनिया में एक प्रवासी के समान है. त्याने आपली कंबर सत्याने बांधलेली पाहिजे. अब सच्चाई से अपना कमर पट्टा बंध लेना है. आणि त्याने प्रियांनो आपल्या पायामध्ये स्वार्थीच्या वाहना घातल्या और पाहिजे. अपने पैरों में शुभ वर्तमान सुनाने के जूते पहन लेने आणि हैं. या जगामध्ये आपण केवळ प्रवासी आहोत असं त्याने जीवन जगलं और इस पाहिजे. प्रकार का जीवन हमें इस दुनिया में जीना है कि मान लो इस दुनिया में केवल हम सफर कर रहे हैं. अनेक लोक अशा प्रकारे जीवन जगतात की जणू ते या जगामध्ये 1000 वर्ष जगणार आहेत. इस दुनिया में कुछ लोग तो ऐसा जीवन जीते हैं कि मानो वो 1000 साल बिताने वाले त्या हैं. प्रकारे ते आपल्यासाठी आपल्या लेकराबाळांसाठी लेकरांच्या लेकरांसाठी पैसा जमवून ठेवतात. उसी प्रकार वे अपने लिए, अपने बच्चों के लिए पैसा जमा करके रखते हैं. सर्व प्रकारची विमे उतरून ठेवतात. सभी प्रकार के विमाओं का योजना करके रखते आणि हैं. प्रियांनो ते जगातली सुरक्षा स्थापन करून ठेवतात. और वो अपने लिए इस प्रकार की दुनिया में सुरक्षा जमा रखते हैं. आणि देवाकडे त्यांची अशी प्रार्थना असते की आमच्यावर काही संकट आलं नाही पाहिजे. और परमेश्वर के पास इस प्रकार की प्रार्थना होती है कि हम पर कोई विपत्ति ना आए. प्रियांनो तुम्ही आणि आम्ही देवाच्या सुरक्षेमध्ये राहण्याची गरज आहे. मेरे प्यारो, आपको और मुझे परमेश्वर की सुरक्षा में रहना त्यासाठी जरूरी है. आम्हाला पवित्रतेमध्ये राहण्याची गरज और आहे. इसीलिए हमें पवित्रता में रहना जरूरी एक है. पापरहित जीवन जगण्याची गरज आहे. एक पाप रहित जीवन जीने की जरूरत आणि है. त्यामुळे सैतान आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा विध्वंस आणू शकणार नाही. और इसीलिए परमेश्वर हमारे जीवन में किसी प्रकार का नाश न लाएगा. कष्ट आणि समस्या जरूर येणार आहेत, कष्ट और समस्या तो जरूर आएंगे, पण त्या आमच्या प्रभू होणार नाहीत. लेकिन वो हम पर सफल नहीं होगी. रोमकर्स पत्र त्याचा 8व्या अध्यायाचे 28व्या वचनात म्हटलेलं आहे, रोमियो के 8वें अध्याय के 28वें वचन में लिखा है, देवावर जी प्रीती करणारे लोक आहेत, परमेश्वर पर जो प्रेम रखने वाले लोग हैं, म्हणजे जे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, जिसका मतलब जो परमेश्वर की योजना के अनुसार बुलाए गए हैं, सर्व गोष्टी मिळून त्यांच्या हितासाठी कार्य करतात. सब बातें मिलकर उनकी अच्छाई के लिए काम करते हैं. वादळ येऊ दे प्रियानो, तूफान आने दो मेरे प्यारो, कष्ट येऊ दे तुमच्यावर, कष्ट आने दो मेरे ते प्यारो, तुमच्या प्रभू होणार नाहीत. लेकिन वह आप पर प्रबल नहीं होंगे, तुमची सफल नहीं शांती ती होंगे. हिरावून घेऊ शकणार नाही. तुम्हारी शांति नहीं निकाल दी हे जाएगी. वादळ निघून गेल्यानंतर ये तूफान निकल जाने के बाद तुम्हाला पाहायला मिळेल आपको देखने की मिलेगा अगोदर होतं त्याच्यापेक्षा तुमचा अधिक फायदा झालेला आहे. पहले थी उससे बढ़कर कई शांति कई बढ़कर मुनाफा तुम्हें हुआ है. कारण देवाचं वचन त्याविषयी मला खात्री देते. क्योंकि परमेश्वर का वचन उसके विषय में हमें एक आश्वासन देता है. सर्व गोष्टी त्यांच्या हितासाठी कार्य करतात. सभी चीजें उनके भलाई के लिए होती है. प्रियांनो सर्व गोष्टी मेरे प्यारो, सभी चीजें, मग त्या तुम्हाला वाईट का वाटेनात. वो भले आज हमें बुराई लग रहा हो, कदाचित तुमची नोकरी गेलेली असेल, शायद तुम्हारी नौकरी गई होगी. प्रियांनो त्याच्यापेक्षा चांगली नोकरी देवाने तुमच्यासाठी ठेवलेली आहे. मेरे प्यारो, उससे अधिक अच्छी नौकरी तुम्हारे लिए परमेश्वर ने रखी मी है. कोई उपदेश करत नाही प्रियांनो. मैं ये उपदेश नहीं कर रहा एक हूँ. दिवस माझा मुलगा परदेशामध्ये काम करत आहे एक दिन मेरा बेटा जो परदेश में काम करता आणि है, त्याचा फोन आला. एक दिवस मला त्या संध्याकाळी फोन आला. और एक शाम को उसका फोन आया मुझे, तो म्हणतो की डॅड माझ्या कंपनीमध्ये एक समस्या निर्माण झालेली आहे. और उसने कहा, पिताजी मेरे कंपनी में एक समस्या हुई है. कंपनीमध्ये माल संपलेला आहे. कंपनी का माल खत्म हो चुका है. समोरच्या पार्टीला ते म्हणतात की
की त्यांना सांगा की मला आहे म्हणून ते मला खोटं बोला सांगत आहेत. और वे लोग बता रहे कि सामने वाली पार्टी को मैं झूठ बोलूं और कहूं कि माल है, आता मी तर खोटं बोलू शकत नाही. और मैं झूठ नहीं बोल सकता. आणि कंपनीचे मॅनेजमेंट मला सांगते की जर तू खोटं बोलणार कंपनीला पार्टीला तुला ते सांगावंच लागेल आणि जर तू सांगणार नाही तर तुझ्या जॉबवरून तुला काढून और टाकणार. कंपनी की मैनेजमेंट मुझे बता रही है कि अगर मैं झूठ नहीं बोलूंगा तो तुझे नौकरी से हटा दिया जाएगा. मी माझ्या मुलाला सांगितलं मैंने मेरे बेटे से कहा तुझा जॉब गेला हरकत नाही, तेरी नौकरी चले जाए कोई बात नहीं, तुला परत यावं लागलं हरकत नाही, तुझे वापस आना पड़ा कोई बात मी नहीं, तुला तसं सांभाळीन, मैं तुझे वैसे ही संभालूंगा, खोटं बोलायचं नाही. लेकिन तू झूठ नहीं बोलेगा. कंपनीला सांग की मला तुम्ही काढायचं तर काढून टाकू शकता, कंपनी से तू कह दे कि यदि तुम्हें निकालना हो तो मुझे निकाल दो, मी काही रिझाईन देणार नाही. मैं झूठ नहीं बोलूंगा और मैं मेरा इस्तीफा नहीं दूंगा. आणि माझ्या मुलानं त्या प्रकारे मॅनेजमेंटला सांगितलं और मेरे बेटे ने उसी प्रकार से अपने मैनेजमेंट से कह दिया मला रिझाईन द्यायची गरज नाहीये, कि मुझे इस्तीफा देने की जरूरत नहीं है, तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढून टाकू शकता, आप भले मुझे निकाल सकते हो, परंतु मी काही खोटं पार्टीला खोटं काही सांगणार नाही. लेकिन मैं सामने वाले पार्टी को झूठ नहीं बोलूंगा. कंपनीने त्याला टर्मिनेशन लेटर त्याला काढून टाकण्याचं लेटर दिलं. कंपनी ने उसे निकाल देने का लेटर दे दिया. तो मार्च महिना होता वो मार्च का महीना था आणि माझ्या मुलाने मला फोन केला, डॅड मला कंपनीने टर्मिनेशन लेटर दिलेलं आहे. और मेरे बेटे ने मुझे फोन करके कहा कि मेरे कंपनी ने मुझे ये लेटर दे दिया है कि मुझे नौकरी से हटा दिया गया है. मी म्हटलं भिवू नको, देव तुझ्या बरोबर आहे. मैंने कहा तू मत डर, परमेश्वर तेरे साथ है. आणि प्रियानो तो महिना संपण्याच्या अगोदर और मेरे प्यारो महीना खत्म होने के पहले 1 एप्रिल पासून देवाने त्याला दुसरा जॉब दिला 1 अप्रैल से ही परमेश्वर ने उसे दूसरी नौकरी आणि दे दी उत्तम जॉब दिला. और बहुत ही अच्छी नौकरी दे दी. आणि प्रियानो ज्या दिवशी त्याला कंपनीतून त्याने जुन्या कंपनीतून त्याने तो बाहेर पडला, और जिस दिन वो अपने पुरानी कंपनी से बाहर निकला, त्याच्या कंपनीच्या साहेब लोकांनी त्याचा सन्मान केला, उसके कंपनी के साहबों ने उनका सत्कार किया, सम्मान किया, त्याला काही बक्षीस दिलं उसको कुछ इनाम दिया आणि त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याची स्तुती केली. और उसकी ईमानदारी के कारण उसकी स्तुति की. जे देवावर प्रीती करतात, जो परमेश्वर पर प्रीति रखते, प्रेम जे करते, देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, जो परमेश्वर की योजना के द्वारा बुलाए गए हैं, सर्व गोष्टी त्यांच्या हितासाठी कार्य सभी करतात. बातें उनकी भलाई के लिए होती है. प्रियानो देव तुमचं हित करत असतो, मेरे प्यारो परमेश्वर आपका और मेरा भलाई करना चाहता पण है, आम्ही स्थितीकडे पाहतो आणि बावचळून जातो. लेकिन हम स्थिति के पास देखते और परेशान हो जाते हैं. आज ज्या जुन्या कंपनीमध्ये तो होता आमचा लेकरू, ज्या जुन्या कंपनीमध्ये कामाला आज होता जिस पुरानी कंपनी में मेरा बेटा काम कर रहा ती था, कंपनी बंद झालेली आहे. वो कंपनी बंद हो चुकी है. पण ज्या नवीन कंपनीमध्ये तो कामाला आहे लेकिन जिस नई कंपनी में वो काम पे लगा, त्याला चांगली सॅलरी आहे आणि चांगल्या पोस्टवर देखील तो आहे. वहाँ पर वो उत्तम सैलरी उत्तम पगार उसे मिल रहा है, सैलरी मिल रही है और उत्तम दर्जे पर है. देव आम्हाला एक महान सुरक्षा देणारा देव आहे. और परमेश्वर हमें महान सुरक्षा देने वाला परमेश्वर है. परंतु प्रियानो ती सुरक्षा आम्ही बाजूला सारून देतो लेकिन मेरे प्यारो ये सुरक्षा हम बगल में रख देते हैं आणि आम्ही जगांतील लोकांप्रमाणे बावचळून जातो. और हम दुनिया के लोगों के समान परेशान हो जाते आम्ही हैं. खोटं बोलतो, आम्ही पाप करतो हम झूठ बोलते हैं, हम पाप करते हैं, आणि मग प्रियानो सैतानाचं हत्यार आमच्यावर काम करू और लागतं फिर शैतान का हथियार हम पर काम करता आणि है आम्ही दोष देवाला देतो. प्रियानो और हम परमेश्वर पर दोष लगाते हैं. देव आमच्या प्रीती करणारा देव आहे. परमेश्वर हम पर प्रेम रखने वाला त्याने आपला परमेश्वर है. एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या संरक्षणासाठी बलिदान होण्यास दिलेला आहे. उसने अपना एकलौता पुत्र जो है आपको और मुझे आपके लिए और मेरे लिए बलिदान होने के लिए आम्ही दिया है. चांगले होतो म्हणून देवाने आपला पुत्र दिला असं नाही, हमें इसलिए नहीं दिया कि हम अच्छे थे, पण ते देवाचं वचन म्हणतं आम्ही अपराधी असतानाच ख्रिस्त येशू आम्हासाठी मारला गेला. लेकिन परमेश्वर का वचन कहता है कि हम पापी थे तभी हमारे लिए वो परमेश्वर का पुत्र मार डाला गया. आणि जर देव आम्हाला वाचवण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र देतो और यदि परमेश्वर हमें बचाने के लिए अपना एकलौता बेटा देता है, एकलौता पुत्र देता आणि है, तो पुत्र आपल्या तुमच्या माझ्यासाठी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब आणि थेंब धारीप्रमाणे वाहू देतो, और वो पुत्र यदि अपना लहू का एक एक थेंब, एक एक बूंद जो है वो बहने देता है, तर प्रियानो तो त्याच्यावर सर्व गोष्टी का देणार नाही. तो वो उसके अलावा और बाकी चीजें क्यों नहीं देगा. आम्हाला प्रत्येक गोष्ट उत्तम गोष्ट देण्यासाठी देवाने बोलावलेलं आहे. हमें परमेश्वर ने हर एक उत्तम चीज देने के लिए परमेश्वर ने बुलाया है. आमचा देव आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्याने बोलावलेला आहे. हमारा परमेश्वर हमें आशीर्वाद देने के लिए उसने हमें बुलाया है. आणि जे देवाचं भय धरतात आणि वाईटापासून दूर राहतात और जो परमेश्वर का भय मानते और बुराई से दूर रहते हैं, ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाहीत. वो आशीर्वाद पाए बगैर नहीं रहेंगे. पवित्र शास्त्रातून अनेक अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पवित्र शास्त्र में कई सारे उदाहरण हमें दिखाई पड़ते हैं. आणि प्रियानो जी उदाहरणं जर मी तुमच्या समोर आणू लागलो तर माझ्याकडे वेळ पुरणार नाही. ये सारे अगर उदाहरण मैं तुम्हारे सामने रखूंगा तो हमारे पास समय नहीं परंतु रहेगा. अनेक लोक असं जीवन जगतात की ते जणू गुंगीमध्ये आहेत लेकिन कई सारे लोग इस प्रकार का जीवन जी रहे कि मानो वो किसी धुंध में है आणि ते त्यामुळे ते कुठे जाऊन पोहोचत नाहीत. और इसीलिए वो कहीं पर जाकर नहीं ते पहुंचते. त्यांच्या पापामध्ये जीवन जगतात वे अपने पाप में जीवन जीते आणि मंडळीमध्ये येतात
और मंडली में आते, आराधना करतात, प्रार्थना करतात, आराधना करते, प्रार्थना करते, पण ते आहेत तिथंच वर्षानुवर्ष राहतात. लेकिन सालों साल वो जहाँ पर है वहीं पर रहते हैं. 2 दारुडे होते प्रियानो, दो शराबी थे मेरे आणि प्यारो, ते कुठेतरी प्रवासाला जाण्यासाठी निघाले. और वे किसी सफर पर निकले. ते नदीच्या किनाऱ्यावर आले वे नदी के किनारे पर आणि आए आणि ते एका होडीमध्ये बसले और वो एक नाव में बैठे आणि ते वल्ली मारून ते प्रियानो पहिले तिला जाऊ लागले. और वो नाव में बैठकर जो है आगे चलने लगे. आणि प्रियानो दुसऱ्या दिवशी सकाळ जाडली और जब दूसरे दिन सुबह हो गई आणि काही लोक त्या ठिकाणी येऊन त्यांना पाहू लागले और कुछ लोग आकर उनको देखने लगे आणि त्यांनी म्हटलं तुम्ही काय करत आहात. और उन लोगों ने कहा कि तुम लोग क्या कर रहे हो. ते ते जे 2 दारुडे होते ते वल्ली मारत होते, और ये दो जो थे वो अपना नाव चलाने की कोशिश कर रहे पण थे, त्यांची होडी जी आहे ती त्या तिथं किनाऱ्यालाच होती. लेकिन उनकी नाव जो है वहीं पर किनारे पर ही थी. कारण प्रियानो ती होडी जी आहे ती दोरीने बांधून ठेवलेली होती क्योंकि मेरे प्यारो नाव जो है वो वहां पर बांध के रखी थी आणि रस्सी त्या से. त्या दारुड्याने त्याची शुद्ध नव्हती. और वे जो शराबी थे उनको पता नहीं था, वे उसी शराब के धुन में थे, उनको पता नहीं था कि नाव को बांध के रखा हुआ है. अनेक लोकांच्या जीवनामध्ये पापाने त्यांचं जीवन बांधलेलं असतं. मेरे प्यारो कई सारे लोगों का जीवन भी पाप ने ऐसे ही बांध के रखा है. एक छोटासा धागा जरी असेल तर प्रियानो तो तुम्हाला रोखून ठेवेल. एक छोटा सा दोर भी होगा तो मेरे प्यारो वो आपको रोके रखेगा. त्याच प्रकारे एक छोटंसं पाप देखील तुमच्या आत्मिक जीवनाला रोखू शकतं. बिल्कुल उसी प्रकार एक छोटा सा पाप हमारे आत्मिक जीवन को रोक सकता तुम्हाला है. तुमच्या आत्मिक जीवनाचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हमें अपने आत्मिक जीवन के आत्म परीक्षण करने की जरूरत है. आणि तुमच्या जीवनामध्ये जर काही पाप असेल तर प्रियानो त्या पापाचा पश्चाताप करण्याची गरज और आहे. यदि हमारे जीवन में कोई पाप होगा तो उस पाप से हमें पश्चाताप करने की जरूरत है. त्या कोकऱ्याचं मांस, भाजलेलं मांस त्यांनी खायचं आहे उस मेमने का भुजा हुआ मांस उनको खाना है आणि त्याचं रक्त त्यांनी आपल्या घराच्या कपाळपट्टीवर लावायचं आहे. और उसका लहू अपने घर के सरों पर लगाना है. परंतु बेखमरी भाकरी बरोबर त्यांनी ते मांस खायचं आहे प्रियानो. और अखमीरी रोटी के साथ वो मांस खाना है. मेरे तुमच्या आणि प्यारे, माझ्या जीवनात जर पाप असेल आपके और मेरे जीवन में यदि पाप होगा तर देवाची सुरक्षा तुम्हाला प्राप्त होणार नाही. तो परमेश्वर की सुरक्षा हमें प्राप्त नहीं होगी. तुम्ही भयामध्ये आणि चिंतेमध्ये राहाल आप भय और चिंता में रहेंगे आणि प्रियानो देवाला तुमच्याविषयी संतोष होणार नाही. और परमेश्वर आपसे प्रसन्न नहीं होगा. देवाचं वचन म्हणतं जसा तो प्रकाशात आहे परमेश्वर का वचन कहता है कि जैसे वो प्रकाश में है तसेच जर तुम्ही प्रकाशात असाल वैसे ही आप भी अगर प्रकाश में रहोगे तर येशूचं रक्त तुम्हाला तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करील. तो यीशु मसीह का लहू तुम्हें तुम्हारे सारे पापों से शुद्ध करेगा. येशूचं रक्त तुम्हाला पापापासून शुद्ध केलं इतकंच नव्हे, और यीशु मसीह का लहू तुम्हारे सारे पापों से शुद्ध करेगा. ऐसा तुम्हाला ही एक नहीं. महान सुरक्षा प्रदान करील. और लेकिन वो तुम्हें एक महान सुरक्षा भी देगा. शैतानाचं कोणतेही हत्यार जे तुमच्या नाशासाठी घडलंय तुमच्यावर चालणार नाही. शैतान का कोई भी हत्यार जो तुम्हारे नाश के लिए बनाया गया वो तुम पर नहीं चलेगा. तुम्ही अंतर्मच्या मनुष्यामध्ये सामर्थ्याने बलवान असलं तुम्हाला पाहायला मिळेल. तुम अंतरी मनुष्य में सामर्थ्य से बलवान होते हुए तुम्हें दिखाई पड़ेगा. वादळा तुफानामध्ये तुम्ही जात असताना प्रियानो वादळा तुफानात तुम्ही हसाल. आंधी और तूफान से गुजरते समय तुम उन आंधी तूफान को देखते हंसोगे. कारण प्रियानो तुमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारेच ख्रिस्त येशू तुमच्या हृदयामध्ये वास करतो. क्योंकि तुम्हारे हृदय में विश्वास होने के कारण उसी विश्वास के द्वारा प्रभु यीशु मसीह तुम्हारे अंदर निवास करता है. इफिसियस पत्र त्याच्या 3 अध्यायाच्या 17 वचनात म्हटलेलं आहे इफिसियों का 3 अध्याय उसका 17 वचन कहता है तुमच्यामध्ये असलेल्या विश्वासाच्या द्वारेच ख्रिस्ताने तुमच्या हृदयामध्ये वस्ती करावी. कि तुम्हारे अंदर के विश्वासी के द्वारा प्रभु यीशु मसीह तुम्हारे अंदर निवास करेगा. तो ख्रिस्त येशू तुमच्या हृदयामध्ये वस्ती करतो और वो यीशु मसीह तुम्हारे हृदय में वस्ती करता है. आणि तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये वस्ती करता. और आप यीशु में निवास करते हो. हे ख्रिस्त येशू एक महान जहाजा समान आहे और ये यीशु मसीह एक बड़े समुद्री जहाज के समान है. आणि जे लोक त्या ख्रिस्त येशू म्हटलेल्या जहाजामध्ये प्रवेश करतात और वे लोग जो प्रभु यीशु मसीह नाम के समुद्री जहाज में प्रवास करते हैं, सफर करते हैं, वादळ समुद्रामध्ये किती मोठी वादळ तुफान असू द्यात, उस समंदर में कितने भी आंधी तूफान क्यों ना या आए, जग म्हटलेल्या समुद्रामध्ये किती मोठी समस्या येऊ द्यात, कष्ट येऊ द्यात, ये दुनिया जो एक समंदर के समान है उसने बड़े कितनी भी विपत्ति कितने भी कष्ट क्यों ना आए, करोना येऊ द्यात नाही तर नरोना येऊ द्यात, कोरोना आने दो नहीं तो नरोना आने पण दो, तुम्हाला भयभीत होण्याची गरज नाहीये. तो तुम्हें भयभीत होने की हा जरूरत नहीं. करोना एकटा येत नाही प्रियानो, ये कोरोना अकेला नहीं तो आता, अनेक समस्या आणि कष्ट घेऊन येतो, कई सारे कष्ट समस्या लेकर आता पण है, त्याची शक्ती तुमच्या प्रभू होणार नाही. लेकिन उसकी शक्ति तुम पर प्रबल नहीं कारण होगी. ख्रिस्त येशू म्हटलेल्या जहाजात तुम्ही सुरक्षित आहात. क्योंकि प्रभु यीशु मसीह नामक जहाज पर आप सुरक्षित हो. येशूच्या रक्ताची महान सुरक्षा देवाने तुम्हाला मला दिलेली आहे. यीशु मसीह की लहू के महान सुरक्षा परमेश्वर ने आपको और मुझे दी है. येशूचं सामर्थ्यशाली वचन तुम्हाला आम्हाला त्याने दिलेलं आहे. यीशु मसीह का सामर्थ्यशाली वचन परमेश्वर ने हमें दिया है. येशूनं म्हटलं ज्या रात्री तो शत्रूंच्या हाती पकडून दिला गेला यीशु मसीह ने कहा कि जिस रात उसको पकड़वाया गया, त्याने आपल्या शिष्याबरोबर ते शेवटचं भोजन केलेलं आहे. उसने अपने शिष्यों के साथ अपना आखिरी भोजन त्याने किया. म्हटलं हे माझं शरीर तुम्हासाठी मोडलं जात आहे. उसने कहा कि ये मेरा शरीर तुम्हारे लिए तोड़ा जाता है. त्याने प्याला घेतला आणि त्याला म्हटलं हे माझं रक्त आहे, उसने प्याला लिया और कहा ये मेरा लहू है, हे तुम्हासाठी सांडलं जात आहे. ये तुम्हारे लिए बहाया जाता है.
प्रियांनो, तो आपल्या शिष्याबरोबर शेवटचं भोजन करत होता. मेरे प्यारो, वो अपने शिष्यों के साथ अपना आखिरी भोजन कर रहा आपल्या था। शिष्यांना तो एक महान सुरक्षा प्रदान करत होता. अपने शिष्यों को एक महान सुरक्षा वो दे रहा था। त्याने आपल्या शिष्यांना निक्षून सांगितलं, उसने अपने शिष्यों से कहा, जितके तर तुम्ही भाकर खाल जितना आप ये रोटी खाओगे आणि जितके तर तुम्ही या प्यालन और प्याल, जब जब तुम इस प्याले से पियोगे, माझ्या आठवणीसाठी तुम्ही हे करा. मेरी मेरी याद में ये करना। कोणती आठवण त्यांनी करायची होती? तो कौन सी याद उन्हें करनी है? की तुम्हाला आणि मला सुरक्षा देण्यासाठी कि आपको और मुझे सुरक्षा देने त्या के लिए देवाच्या पवित्र पुत्राने त्याचं पवित्र शरीर वरण्यासाठी दिलेलं उस आहे. परमेश्वर के पवित्र पुत्र ने अपना पवित्र लहू आपके लिए और मेरे लिए बहाया त्या है। पुत्राची पार जणू काही नांगरली गेली. उस पुत्र की पीठ पर मानो कोई हल चलाया गया त्याच्या होगा। त्याच्या पुत्राच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. उस पुत्र के शरीर से लहू बह रहा था। प्रियानो, तुम्हाला आणि मला सुरक्षा देण्यासाठी और मेरे प्यारो, ये आपको और मुझे सुरक्षा देने के लिए त्या था। पुत्रानं रक्त सांडलेलं आहे. उसने उस पुत्र ने अपना लहू बहाया। तुम्हाला आणि मला महान सुरक्षा देण्यासाठी उसने आपको और मुझे एक महान सुरक्षा देने के लिए त्यानं आपलं शरीर रोटीप्रमाणे तुकडे तुकडे होण्यासाठी दिलेलं उसने आहे. अपना शरीर मानो रोटी के समान टुकड़े टुकड़े होने के लिए दे दिया। ती सुरक्षा साधारण सुरक्षा नाहीये. वे सुरक्षा साधारण सी सुरक्षा नहीं थी। त्या सुरक्षेचं कवच तोडून सैतान तुमच्या माझ्याजवळ येऊ शकत नाही. वो सुरक्षा का कवच तोड़कर शैतान आपके और मेरे पास नहीं आ त्या सकता। सुरक्षेचं कवच तोडून सैतान तुमचं आमचं कधीच अहित करू शकत नाही. वो सुरक्षा तोड़कर शैतान आपको और मेरा कभी कुछ बुरा कर ही नहीं या सकता। जगात तुम्हाला आणि आम्हाला सर्व काळच्या जीवनाची देव आशा देतो. इस दुनिया में परमेश्वर हमें सार्वकालिक जीवन की आशा देता है। या जगात तो तुम्हाला आम्हाला शांती देतो इस दुनिया में वो हमें शांति देता है। आणि या जगातून निघून गेल्यानंतर देखील तो आम्हाला सुरक्षा देतो. प्रियानो, और इस दुनिया से निकलने जाने के बाद भी वो हमें सुरक्षा देता है। मेरे प्यारो, येशू ख्रिस्त आमचा सामर्थ्यशाली प्रभू आहे. यीशु मसीह हमारा सामर्थ्यशाली प्रभु है। येशू ख्रिस्त एक महान मजबूत जहाजा समान आहे. यीशु मसीह एक महान समुद्री जहाज के समान है। येशूची सुरक्षा ही खरी सुरक्षा आहे. यीशु मसीह की सुरक्षा ये सच्ची की सुरक्षा है। आम्ही पश्चातापाने त्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे. हम पश्चाताप होकर जो है उसको अपने जीवन में स्वीकारें। आम्ही पवित्रतेने त्याच्या मार्गात चाललेलं पाहिजे. पवित्रता से उनके मार्गों पर हमें चलना है। त्या देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे, उस परमेश्वर ने हमें अभिवचन दिया है, मी तुम्हाला सोडणार नाही मैं तुम्हें कभी छोड़ूंगा आणि नहीं टाकणारच और नाही. मैं तुम्हें कभी त्यागूंगा नहीं। जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. दुनिया के अंत तक मैं तुम्हारे संग तुम्हाला रहूंगा। जन्म देणार आई तुम्हाला कदाचित विसरून जाईल. तुम्हें जन्म देने वाली माँ शायद तुम्हें भूल जाएगी। तुमचे प्रियजन तुम्हाला सोडून जातील. तुम्हारे प्रियजन तुम्हें छोड़ जाएंगे। सर्व जग तुमच्या विरोधात उभं राहील. तुम सारी दुनिया तुम्हारे खिलाफ खड़ी पण रहेगी। ते प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त तो आम्हाला कधी सोडणार नाही. लेकिन मेरे प्यारो, प्रभु यीशु मसीह हमें कभी नहीं तुमच्या छोड़ेगा। जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर वो आहे. कहता है दुनिया के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ। हे त्याचं अभिवचन आहे. ये उसका वचन है हमारे तो लिए। आम्हाला कधी सोडणारा देव नाहीये. वो हमें कभी छोड़ने वाला तो आम्हाला परमेश्वर नहीं। कधीच विसरणारा नाहीये. वो हमें कभी नहीं भूलेगा। प्रियानो, आमचा देव अत्यंत प्रेमळ देव आहे. तो मेरे प्यारो, हमारा परमेश्वर बहुत ही प्रेमल परंतु प्रेम तो करने पवित्र वाला- देव आहे. लेकिन वो पवित्र परमेश्वर त्याला है। तुमच्या माझ्याकडून काही येत नाही किंवा बलिदान नको आहेत. उसको आपके पास और मेरे पास से कोई बलि या यज्ञ नहीं चाहिए। त्या देवाने त्याचा स्वतःचा पुत्र तुमच्या माझ्यासाठी बलिदान होण्यासाठी दिलेला आहे. उस परमेश्वर ने अपना इकलौता पुत्र जो है आपके लिए और मेरे लिए बलिदान होने के लिए दिया है। तुम्हाला आणि मला जे काय करायचं ते आम्हाला पवित्रतेत राहायचं आहे. तो आपको और मुझे ये बात करनी है, वो हमें पवित्रता में रहना है। तुम्हाला आणि मला करायचं ते हेच आहे की आम्हाला पवित्रतेमध्ये चालायचं आहे. हमें पवित्रता में चलना है। त्याचं वचन आपल्या हृदयामध्ये जतन करून ठेवायचं उसका आहे. वचन हमारे हृदय में जतन करके रखना त्याने है। जे महान बलिदान केलं त्याचं स्मरण आम्हाला ठेवायचं जो आहे. महान बलिदान उसने किया उसकी याद हमें करना है। रोज आणि रोज त्याच्या बलिदानाची आम्हाला आठवण करायची आहे. रोज और रोज उसके बलिदान की याद हमें करना है। रोज आणि रोज त्याच्या भाकरीतून आम्हाला खायचं आहे. रोज और रोज उसकी रोटी से हमें खाना है। त्याचं वचन म्हटलं भाकरीतून आम्हाला खायचं आहे. उस वचन को जिसे रोटी कहा गया उसे हमें खाना है। त्याच्या पवित्र आत्म्यातून आम्हाला परिपूर्ण होत राहायचं आहे. उसके पवित्र आत्मा से हमें परिपूर्ण होते रहना त्याच्या है। पवित्र रक्तातून आम्हाला प्यायचं आहे. उसके पवित्र लहू से हमें पीना है। खात्रीपूर्वक या जगात आम्ही सुरक्षित राहणार आहोत सचमुच हम इस दुनिया में सुरक्षित आणि रहेंगे येणाऱ्या युगामध्ये देखील मला सर्व काही जीवन प्राप्त होणार और आहे. आने वाले दिनों में हमें सार्वकालिक जीवन प्राप्त होगा। कारण येशू म्हणाला, मी माझी शांती तुम्हाला देतो. क्योंकि यीशु मसीह ने कहा, मैं मेरी शांति तुम्हें देता हूँ। माझा आनंद तुमच्यामध्ये राहावा मेरा आनंद तुम में रहे आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा, और तुम्हारा आनंद परिपूर्ण हो जाए। यासाठी मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. इसलिए मैंने ये बातें तुमसे कही है। प्रिय भाव, तू का भयभीत होतोस? तो मेरे भाई, तू क्यों भयभीत होता तुझी है? गेलेली नोकरी, देव तुला त्याच्यापेक्षा उत्तम नोकरी देणारा तेरी देव समर्थ नौकरी अगर आहे. निकल गई है तो परमेश्वर उसे बढ़कर नौकरी देने के लिए समर्थ है। तुझ्या जीवनामध्ये जरी कष्ट आणि समस्या आहे तरी भिवू नको, तेरे जीवन में अगर कष्ट समस्या है फिर भी तू मत डर, कारण संकट आणि समस्यापेक्षा आमचा देव महान देव आहे. क्योंकि संकट और समस्याओं से बढ़कर हमारा परमेश्वर महान है। त्याने त्याची शांती तुम्हाला मला दिलेली आहे.
आहे. उसने उसकी शांति तुझे और मुझे दी है, त्याने त्याचा आनंद तुम्हाला मला दिलेला आहे. उसने उसका आनंद आपको और मुझे दिया है। येशू म्हणाला मी माझा आनंद तुम्हाला देतो, यीशु मसीह ने कहा मैं मेरा आनंद तुम्हें देता हूँ, जेणेकरून तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. जिसके से तुम्हारा आनंद परिपूर्ण हो येशू जाए। ख्रिस्ताचा आनंद हा स्वर्गीय आनंद आहे. यीशु मसीह का आनंद स्वर्गीय आनंद या है। जगातील आनंदासारखा तो क्षणिक आनंद नाहीये. इस दुनिया के आनंद के समान वो क्षणिक नहीं है, येशूचा आनंद अवर्णनीय आहे. और यीशु मसीह के आनंद के विषय में हम वर्णन नहीं कर सकते। त्याला आमच्याकडे शब्द नाहीत प्रियानो. उसके पास हमारे पास उसके वर्णन करने के लिए हमारे पास शब्द नहीं त्याची है। शांती खरी शांती आहे. उसकी शांति सच्चाई की शांति है, त्याच्या वचनाद्वारे ती आम्हाला प्राप्त होते. उसके वचन के द्वारा वो हमें प्राप्त होती है। त्याची वचनं आम्ही आमच्या हृदयात जतन केली पाहिजेत. उन वचनों को हमारे अपने हृदय में जतन त्याची करना है। वचनं प्रतिकूल स्थितीमध्ये आम्ही बोलली पाहिजेत. हमारी कठिन परिस्थिति में उन वचनों को बोलना है। स्थितीकडे पाहून आम्ही भयभीत होता कामा नये. स्थिति को देखकर हम भयभीत ना हो, आम्ही स्थिती प्रतिकूल स्थिती बोलता कामा नये. हमें हमेशा स्थिति के विषय में नहीं बोलना है, प्रतिकूल स्थितीमध्ये आम्ही देवाची वचनं बोलली पाहिजेत. पर प्रतिकूल स्थिति में हमें परमेश्वर के वचन बोलने हैं। निराशेमध्ये आम्ही आशा देणार शब्द बोलले पाहिजेत. निराशा के समय में आशा देने वाले शब्द हमें देवाचे बोलने हैं। शब्द आम्ही बोलले पाहिजेत. परमेश्वर के शब्द बोलने हैं। देवाची वचनं आम्ही बोलली पाहिजेत. परमेश्वर के वचन हमें बोलने हैं। स्थिती बदलून जाईल प्रियानो. परिस्थिति बदल जाएगी, स्थितीला बदलावं लागेल, परिस्थिति को बदलना कारण पड़ेगा। आमचा देव प्रत्येक स्थितीवर नियंत्रण करणारा देव क्योंकि आहे. हमारा परमेश्वर हर परिस्थिति में नियंत्रण करने वाला परमेश्वर। विश्वासाच्या द्वारे इस्रायल लोकांनी देवाने मोसेने जे सांगितलं त्या प्रकारे आचरण केलं आहे. विश्वास के द्वारा इजराइल के लोगों ने जो बातें मूसा ने कही वो बताई। त्यांनी कोकरा कापला, त्याचं रक्त आपल्या दारबायावर लावलेलं आहे. उन्होंने वो मेमना काटा और उसका लहू अपने दरवाजे के सिरे पर और चौखट पर लगाया। बेखमेर भाकरी खाल्लेली आहे अखमीरी रोटी खाई है आणि त्यांना सुरक्षा प्राप्त झाली. और उनको सुरक्षा प्राप्त हुई। प्रियानो त्याचा त्याचा अर्थ त्यांना समजला नव्हता, मेरे प्यारो, उनको उसका मतलब नहीं पण समझा, त्यांनी विश्वासाने आचरण केलं लेकिन उन्होंने विश्वासी के द्वारा उसका अनुकरण आणि किया त्यांना सुरक्षा प्राप्त झालेली और आहे. उनको सुरक्षा प्राप्त हुई। तुम्हाला आणि आम्हाला त्याचा अर्थ समजलेला आहे. आपको और मुझे उसका मतलब समझ गया आम्ही है। तो अर्थ ध्यानात घ्यायचा आहे. उस अर्थ को, उस मतलब को हमें स्वीकारना आमच्या है। आत्मिक जीवनासाठी देवाची वचनं आम्ही वापरायची आहेत. हमारे आत्मिक जीवन के लिए हमें परमेश्वर के वचन स्वीकारने हैं। देवाची वचनं आम्हाला सुरक्षित प्रदान करतात. परमेश्वर के वचन हमें सुरक्षा देता है। देवाचा पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्याने परिपूर्ण करतो. परमेश्वर का वचन हमें सामर्थ्य से परिपूर्ण करता है। देवाचा आत्मा आम्हाला विजयामध्ये घेऊन चालवतो. परमेश्वर का आत्मा हमें विजय में लिए चलता आपण है। आपली मस्तक त्याच्या समोर झुकूया. अपना सिर झुकाएंगे हमारे परमेश्वर के प्रेमळ सामने। पित्या, जगांतील लोकांसारखे आमचे लोक असणार नाहीत. जगांतील लोक कष्टात, दुःखात, संकटामध्ये त्यांची फरफड होते प्रेमा देवा, पण तुझ्या लोकांची कधी फरफड होणार नाही. तुझे लोक अशांतीत राहणार नाहीत. तुझे लोक दुःखामध्ये राहणार नाहीत. जर त्यांचा जॉब गेला असेल त्यांना उत्तम जॉब प्राप्त होईल. जर त्यांची कंपनी बंद पडली असेल, देव त्यांच्यासाठी एक नवीन दार उघडेल, कारण तो आम्हासाठी महान आणि नवीन गोष्टी करणारा देव आहे. तू म्हणतो, पहा मी सर्व काही नवीन करतो. तू आमचा देव आम्हासाठी सर्व काही नवीन करणारा देव आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा ते सर्व नवीन झालं आहे. आम्ही तुला गौरव आणि महिमा देतो. आम्ही पाहत आहोत तू आम्हासाठी सर्व काही नवीन करत आहे. सर्व जग बदलत आहे, परंतु तुझ्या लोकांसाठी तू सर्व काही नवीन करत आहे. प्रभू, त्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि तो सामर्थ्यशाली देव, जो सर्व काही नवीन करणारा, तो तू आमचा देव आमच्या बरोबर आहेस. आणि ह्या खात्रीमध्ये आमच्या लोकांना चालण्यासाठी तुझी कृपा प्राप्त होऊ दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. तू ऐक आणि मान्य कर. आपण सर्व म्हणूया आमेन. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देऊ आणि तुझे संरक्षण करो. यहोवा आपले मुख तुझ्या प्रकाशो आणि तुझ्या कृपा करो. यहोवा आपले मुख तुझ्या उंचावो आणि तुला शांती देऊ. आमेन.